आणखी सांगतायत, दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात, आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. काय गोष्टी ज्या दुर्लभ आहेत? 3 गोष्टी दुर्लभ आहेत. नुसत्या दुर्लभ नाही तर भगवंताचा अनुग्रह असेल तरच या गोष्टी होऊ शकतात. कुठल्या त्या 3 गोष्टी सांगू शकतात का? झालेले आहेत तुमचं सगळं. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. म्हणजे देवाने तुमच्यावर उपकार केलेले आहेत, देवाने तुमच्यावर अनुग्रह केलेला आहे. पहिला हा अनुग्रह. रडत बसू नका, देवाने बरं केलं नाही, देवाने बरं केलं नाही, देवाने बरं केलं नाही असं नको. देवाने सर्वात बरं केलेलं आहे की मनुष्य जन्म आपल्याला दिलेला. पहिला एक. देवाचा सगळ्यात मोठा अनुग्रह आपल्यावर आहे की मनुष्याचा जन्म आपल्याला मिळालेला. पहिला. दुसरा, तुम्ही इथे आलेल्या लोकांना वेदांत श्रवणाची आस आहे आणि वेदांत प्रसिद्ध आहे. मुमुक्षु लोकांनी ऐकायचा तो वेदांत. मुक्तीची गाथा म्हणजे वेदांत. ज्याला मुक्तीची आवड आहे तोच वेदांत ऐकणार आहे. ज्यांना मुक्तीची आवड नाही आहे तो वेदांत ऐकणार नाही. तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये मुमुक्षुत्व आहे हे गृहीत धरावं लागतं. काय? कारण तुम्ही बसतायत, ऐकतायत. म्हणून तुम्ही नोकरी करणारी असाल, नोकरी करणारे असाल, व्यापार धंदे शेती करणारे असून देत, पण आत कुठेतरी इच्छा आहे की सगळे सांगतायत, साधू सांगतायत, वेदांतामध्ये आपण ऐकलेलं आहे, स्वामीजी बी कळवळून सांगतायत, तर मला मुक्त व्हायचं. निर्णय केलाय तुम्ही, केलाय ना, याच जन्मामध्ये मुक्त व्हायचा हा निर्णय केलाय ना. तो मुमुक्षुत्वाचा निर्णय तुम्ही करणार नाही. कधी? जर बंधनाची काच आणि मुक्तीची आस नसेल तर मुक्तीचा काय? मुमुक्षुत्वाचा निर्णय तुम्ही करणार नाही. आणि हा तुम्ही निर्णय केला, दुसरा देवाचा आशीर्वाद मिळाला. कुठला आशीर्वाद मिळाला? दुसरा कुठला आशीर्वाद मिळाला? तुमच्यामध्ये मुमुक्षुत्व आलं, मुक्त होण्याची इच्छा जागली. हा तुम्हाला काय? देवाचा दुसरा अनुग्रह आहे. झालं. नुसतं मुमुक्षुत्व, मला मुक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे असं होऊन उपयोग नसतो. ठीक आहे ना. महापुरुषांचा सत्संग देखील आवश्यक असतो. बरोबर आहे. महापुरुष मिळणं देखील महाभाग्य आहे. आपण स्वतःला महापुरुष मानणं ही गोष्ट वेगळी आहे स्वतःला, आणि लोकांनी महापुरुष आहे म्हणून समजणं ही गोष्ट वेगळी आहे. ज्याचं हृदय निर्मळ आहे, ज्याच्या हृदयामध्ये दुसऱ्यांच्या उद्धाराची भावना आहे, जो उपदेश हा जीविकेसाठी करत नाही, जो आपल्याला मिळालेला आनंद, कृतकृत्यता, प्राप्तव्यता ही दुसऱ्यांना सहज अकारण द्यायला तयार आहे, ज्याच्याजवळ ही लोकांना कृतकृत्य करण्याचं सामर्थ्य, शक्ती आहे आणि वेळ देखील आहे, अशाला काय म्हटलं जाईल? जो उदार हृदय आहे, ज्याला करुणा आहे. दुसरे लोक बंधनामध्ये वळवळत आहेत याचं ज्याला वाईट वाटतं आहे आणि त्यांना सोडवण्यासाठी मी काय करू आणि काय नको अशी ज्याला इच्छा आहे,
यालाच काय म्हणायचं? महापुरुष. मी तुम्हाला साधू संतांची वाक्य आणि संस्कृतमधले मोठे मोठे श्लोक सांगू शकत नाही, कारण तेवढी माझी बुद्धिमत्ता नाही, पाठांतर नाही. ज्यांना कीर्तन करायचं असेल वेणा घेऊन त्यांना पाठांतर करावं लागतं. ज्यांना प्रवचन करायचं असेल त्यांना ती प्रमाणं वगैरे द्यावी लागतात. बरोबर आहे. इथे आपला अनुभव दुसऱ्याला सांगणं आहे, तिथे कसली प्रमाणं आणि कसलं काय. ठीक आहे. आपल्या साधनेच्या वेळामध्ये आपण जे काय केलेलं आहे तो अनुभव या निमित्ताने दुसऱ्यांना सांगायचं असेल की तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर हे करा, असं करा, असं असतं. तेव्हा त्या लोकांसारखं प्रवचन कीर्तन आम्हाला करता येत नाही आणि करण्याची इच्छा देखील नाही. बोला. ज्याच्यामुळे आपल्यावर देवाची कृपा झालेली, अनुग्रह म्हणजे कृपा, देवाची आपल्यावर कृपा झाली आहे. आणि ज्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत, अशा 3 गोष्टी कुठल्या, ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत कायम, आणि ह्या जर आपल्यामध्ये असतील तर आपल्यावर देवाचा भयंकर म्हणता येत नाही, खूप म्हणजे खूपच, मराठवाड्याच्या भाषेमध्ये भयंकर म्हटलं जातं, तो खूप म्हणजे खूपच अनुग्रह झाला आहे असं आपण समजूत करून घ्यायला हरकत नाही. त्या 3 गोष्टी मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. संश्रय शब्द नाही आला, महापुरुषांचा आश्रय. देवाने अंगीकार केलेला आहे हे तुम्ही कधी मानाल? आपला देवाने अंगीकार केलेला आहे, आपल्यावर देवाचा अनुग्रह झालेला आहे असं तुम्ही कधी मागाल? एक तुम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं, बंधनाची काच आणि मुक्तीची आस लागलेली असेल तर, ठीक आहे ना, ही तुम्हाला जाणवत असेल तर देवाचा अनुग्रह झालेला आहे. आता तिसऱ्या 3 गोष्टी त्याच गोष्टी समजावून चालली की हे प्राप्त करण्यासाठी मनुष्यत्व, फिर मुक्तीची ओढ, मुक्तीची आस ह्या शब्दाने सांगितलं आहे. आणि त्याच्यासाठी मुक्त आस असून उपयोग नाही, इच्छा तीव्र असून उपयोग नाही. याचं साधन, त्याचे सहाय्यक पण आहे. महापुरुषांचा आश्रय मिळाला पाहिजे. पहिल्यांदा देवाने अंगीकार केला हे तुम्ही कधी समजून घ्याल? जर आपल्या मनुष्यत्वाची तुम्हाला किंमत कळली तर. लक्षात येत आहे का? काय मनुष्यत्वाची किंमत कळणं? अरे मनुष्य आहोतच, किंमत काय काढायची असेल? नाही, मनुष्य आहे तर परीक्षेत नापास झालं म्हणून आत्महत्या का करतेस बाई? नवऱ्याने छळलं म्हणून आत्महत्या का करतेस बाई? कर्ज झालं तर फाशी लावून काढत घेतोस हे शेतकरी? इंजिनिअरिंगच्या परीक्षेत नापास झाला, फाशी का लावून घेतलीस? सेट, नेट, आणखी काय ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये मार्क मिळाले पण कुठे अपॉइंटमेंट मिळाली नाही, 5 वर्ष वाट पाहतोय, आत्महत्या करतोय. का करतोय? सगळ्यांची पोरं इंग्रजी शिकतायत, माझ्या पोराला मी इंग्रजी शिकवत नाही म्हणून आई विषारी द्रव्य का पिते? लक्षात घ्या, देवाने दिलेल्या मनुष्यत्वाची ह्यांना किंमत नाही आहे. हे लक्षामध्ये जरा लक्षात येते का तुम्हाला? आणि ज्याला देवाने दिलेल्या मनुष्यत्वाची किंमत आहे हा माणूस अशा किळसवाण्या गोष्टी, देवाच्या अपमानजनक गोष्टी करणार नाही. बरोबर आहे? आता तुम्हाला कळलेला, आपणाला जो मनुष्यत्व मिळालं ना, ही देवाने दिलेली देणगी आहे. देवाने आपल्यावर केलेला अनुग्रह आहे.
देवाने आपल्यावर केलेला उपकार आहे, देवाने आपल्याला दिलेला वर आहे, आशीर्वाद आहे. जे काही शब्दाने बोलायचं ते बोला. मग देवाने दिलेलं आहे. हे कसं असतं, थोडीशी देवाचा प्रसाद म्हणून साखर मी मोठ्या श्रद्धेने आपण घेतो की नाही. देवाच्या चरणावर वाहिलेलं पाणी, पाणी नका हो म्हणून, ती तीर्थ आहे. बरोबर आहे ना? काय म्हणतात, बरोबर आहे ना? राजस्थानी म्हणून चरणामृत शब्द, उत्तर भारतामध्ये गेल्यानंतर चरणामृत म्हणणार. पाणी काय साधं पाणी आहे का? देवाचं पाणी आहे. तो चरणामृत म्हटलेलं आहे. तर देवाचा ज्याला स्पर्श झालेला आहे ते अमृत होऊन. हा आशीर्वाद कोणाचा आहे? देवाचा आशीर्वाद आहे. हा वर कोणाचा आहे? ही कृपा कोणाची आहे? देवाची कृपा आहे. तर ती पवित्र रूपाने धारण करा असं माझं म्हणणं. कशा तऱ्हेने हे काय मनुष्यत्व आपलं हे मूल्यवान आहे, अमूल्य आहे. हे मनुष्यत्व म्हणजे ज्याचा हा हात कापला तर किती नवीन बसवायचं? 3 लाख. हा हात आणखी 6 लाख. पाय, हे संपूर्ण शरीर कितीचं आहे? कोट्यवधी रुपयाची या नुसत्या शरीराची किंमत आहे. आणि हा कोट्यवधी मूल्य असणारा देह परमेश्वराने आपणाला अकारण दिलेला आहे. तू पुण्य केलेलं आहेस ना, हे मी तुला देतो म्हणून. मनुष्यत्वाची किंमत कळली पाहिजे. आणि ह्या मनुष्यत्व तुम्हाला का दिलेला आहे? तर तुमच्यामध्ये मुमुक्षुत्व असावं. ठीक आहे? हे मुमुक्षुत्व असल्यानंतर तुम्ही निश्चित काय करणार? बाबाजींनी जशा तऱ्हेने आम्हाला शोधून काढलं, तशा तऱ्हेने तुम्ही शोधून काढणार. महापुरुष कुठे आहे? महापुरुष कुठे आहे? कोण आपल्याला ज्ञान देईल? कोण आपल्याला नाही? कोण आपल्याला मुक्त करेल? कोण आपल्याला ज्ञान देईल? हे तुम्ही करत राहाल. अशा तऱ्हेची आयोजनं कराल. या आयोजनामध्ये नोकरी धंद्याची पर्वा न करता तुम्ही याल. 3 गोष्टी दैव दुर्लभ आहेत. केवळ पुण्याने आणि देवाच्या अनुग्रहाने मिळालेल्या आहेत. कायम मरेपर्यंत लक्षात ठेवायचं. कुठलं? मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुषांचा आश्रय. देवाचा एकदा अनुग्रह झाला की महापुरुष एकदा आपल्याला मिळाले, मग महापुरुषांचा अनुग्रह आपल्यावर सुरू होतो. महापुरुषांचा आशीर्वाद, महापुरुषांचा वर आपल्यावर सुरू होतो. तुम्ही साधू संतांजवळ पाया पडायला गेल्यानंतर, देवा मला चांग बघा का किती वेळा चांगला आशीर्वाद द्या. कसला आशीर्वाद? कर्माचा आशीर्वाद. याच्यासारखा आशीर्वाद आहे का? सांगा बरं. याच्यासारखा आशीर्वाद आहे का? अहो, तुम्हाला परमपदावर, कसं परमपदावर हे चढवणं आहे. चढ वर चढ, मी येतो बरोबर, चढ असं चढवणं आहे. अध्यात्माच्या शिखरावर चढवणं, आध्यात्मिक ज्ञान करून देणं. ज्या ज्ञानामुळे न ऐकलेलं ऐकल्यासारखं होऊन जातं, न मनन केल्यासारखं जातं, न जाणलेलं जाणल्यासारखं जातं. असं हे ज्ञान आहे. हे ज्ञान सांगणारा आश्चर्य आहे, ऐकणारा त्याच्यापेक्षाही आश्चर्य आहे, ऐकून कळणारा त्याच्यापेक्षाही आश्चर्य आहे, ऐकून कळून जीवनामध्ये त्याचा अनुभव घेणारा हे आश्चर्यामधलं आश्चर्यच आहे. अशा तऱ्हेने वेदांतामध्ये देखील म्हटलं गेलेलं आहे. बरोबर आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवल्यात का? परत मी विचारतोय, त्याच गोष्टी विचारतोय, कारण नळी फुंकली वारे असं व्हायला नको. ठीक आहे ना? ह्या गोष्टी तुमच्या हृदयामध्ये तुम्ही जपाव्या आणि आपल्या जीवनामध्ये अनुभवा. बिकट प्रसंग येईल, बाटेल आता काय तुटून जाते मी, किंवा तुटून जातो, आता मला मरून जायचं आहे, मला मरायचंच आहे, असे प्रसंग येतात की नाही? मला जगायचं नाही.
असे येतात की नाही प्रसंग. मनुष्यत्वाची जर किंमत जर तुम्हाला कळली, मनुष्य देहात काय करायचं आहे हे जर तुम्हाला कळलं, तर तुम्ही देवाचा अपमान करणार नाही. देवाचा अनुग्रह जर तुम्हाला कळला, तर देवाच्या वचनाचं तुम्ही अश्रद्धा करणार नाही. म्हणून काय सांगितलेलं आहे, 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. माणसाला मिळालेला माणसाचा जन्म, माणसाच्या जन्मामध्ये झालेली मुक्तीची भावना, मला मुक्त व्हायचंच आहे ही भावना, निश्चय. आणि तिसरं, महापुरुष जर मिळाला, गुरु जर मिळाला, त्याचा संयोग जर मिळत राहिला, तर आनंदी आनंद घडे परिस्थिती होऊन जाते. झालं. आणि ह्या 3 गोष्टी केवळ आणि केवळ कोणामुळे मिळणार? पर ह्या 3 गोष्टी आपल्याला मिळालं तर काय समजायचं? देवाची आपल्यावर कृपा झालेली आहे. बस, देवा मला तुकोबाराय नेम काय सांगत असतात, आपण रोज आरतीच्या नंतर पूजा म्हणत असतो. सांगा बरं, बोला. हां, नलगे मुक्ती धनसंपदा. पुढे काय सांगा जरा, बोला. संत संग देई सदा. काय तुकोबारायाने प्रार्थना काय केलेली आहे की सदैव मला सज्जनाची संगत दे. इथे महापुरुष संश्रय म्हटलेला आहे. तिथे संत नम्रतेने म्हणते की संतांचे पाय मला देऊन दे, संतांचं उच्छिष्ट मला खायचं आहे, हेच म्हणते. संताच्या जवळ मला राहायचं आहे. संताची कितीतरी महती संतांनीच गायलेली आहे, ती याच्यासाठी. कारण संत जर आपल्याला मिळाले, सगुण भक्तीमध्ये महापुरुषाला संत म्हटलं जातं, सज्जन म्हटले जाईल, सात्विक म्हटले जाईल. याच्यामध्ये महात्मा म्हटला जातो, महापुरुष म्हटला जातो. सगळ्याचा अर्थ एकच आहे. सगळेच जण तोच अर्थ सांगत असतात. मला फक्त काय करायचं, सज्जनाची मला संगत होऊ दे, दुर्जनापासून माझी सोडवणूक कर. सज्जनच माझे सगळे सोयरे आहेत, तीच माझ्यावर कृपा करतील. ते कनवळू आहेत, दयाळू आहेत, तेच मला काय करतील, मुक्त करतील. ह्याच्याविषयी ही सगळी मंडळी भराभर काय करतील, प्रमाण देतील. आता सांगतात मूर्ख कोण? हे झालं ना, देवाचा अनुग्रह कुणावर झाला आहे हे आपलं. देव दुर्लभ कुठल्या गोष्टी आहेत हे समजावून सांगितलं. आता मूर्ख कुठला? लब्ध्वा कथंचित नरजन्म दुर्लभम तत्रापि पुंत्वं श्रुतिपारदर्शनम यस्वात्ममुक्तो न यतेत मूढधी सही आत्मा स्वं विनिहंच सद्ग्राहात. अर्थ समजावून सांगतो. ह्याच्याविषयी संस्कृत भाषेविषयी आपण चिंता करू नका, मी अर्थ सांगतो. जसा तसा मनुष्याचा जन्म कोणालाही मिळालेला आहे. दुर्लभ नरजन्म मिळालेला. नरजन्म मिळाल्यानंतर तो पुरुषाच्या जन्मालाही आलेला आहे. पुरुषाच्या जन्माला आल्यानंतर आई वडिलांच्या कृपेने वेदाध्ययन देखील त्याने केलेलं आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर स्वाहा स्वाहा काढा दक्षिणा एवढंच जो म्हणतोय, ठीक आहे ना. आणि काय नाही करत, स्वात्ममुक्तो न यतेत. स्वतःच्या मुक्तीसाठी जो प्रयत्न करणार नाही, हा प्रयत्न आहे. तुम्ही जो करतायत हा काय प्रयत्न आहे, ठीक आहे ना. रस्त्यातून कण्याची सगळी अशी हालत खराब होत असताना देखील जे गाडीने आले, वा चुकली असताना सुद्धा परत फेऱ्या खात आले,
पेट्रोल संपलेलं असताना देखील जायचंच म्हणून जे आले, घरी अडचणी असताना देखील जे यायचे म्हणून जे आलेले आहेत, याला म्हणतात प्रयत्न करणं असं म्हणतात. काय म्हणतात? प्रयत्न. तर हा जो प्रयत्न जो करणार नाहीत, कोणाच्या कशासाठी प्रयत्न, कशासाठी? स्वतःच्या संसारासाठी, स्वतःच्या वैभवासाठी, स्वतःच्या लौकिक मोठेपणासाठी, नोबेल पारितोषिकासाठी नाही, आमदार होण्यासाठी नाही, मंत्री होण्यासाठी नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी नाही आहे. बघितलं ना काय काय हो काय चाललेलं आहे, बघितलं ना? अत्यंत किळसवाण्या गोष्टी चाललेल्या आहेत की नाही, है ना? बघतायत ना तुम्ही, ऐकतायत की नाही? ऐकू वाटत नाही, पाहू वाटत नाही, तरी ऐकतो आपण आणि पाहतो की ना. तसं तुम्हीच ऐकता असं नाही, आम्ही मनोरंजन म्हणून ऐकतो. मनोरंजन. तर हे सगळं असून प्रयत्न करायचा. तर प्रयत्न कशासाठी? प्रयत्न ह्याच्यासाठी नाही, मंत्री झाले नाही म्हणून रुसून बसायचं नाही, ठीक आहे? आमदार निवडून आले नाही म्हणून रुसून बसायचं नाही, मुख्यमंत्री झालं म्हणून रुसून बसायचं नाही, मोठं पद मिळालं म्हणून रुसून बसायचं नाही, परीक्षेत पास झालं नाही म्हणून आत्महत्या करायची नाही. तर आपल्या मुक्तीसाठी हे ज्याच्यामधून या यातना होत आहेत, ज्याच्यामधून हे क्लेश होत आहेत, ज्याच्यामधून हा जो त्रास होतो आहे, याच्यातून मी सुटेन कसा, याच्यासाठी प्रयत्न करणं, याला म्हणतात मुक्तीसाठी प्रयत्न करणं म्हणतात. तर स्वात्ममुक्तो न यतेत, स्वतःच्या मुक्तीसाठी तुम्ही दुसऱ्याला मुक्त नका करू, स्वतःच्या मुक्तीला प्रयत्न करा. स्वतः मुक्त झालं तर दुसऱ्याला मुक्त तुम्ही करा. स्वतःच मुक्त नाही दुसऱ्याला काय मुक्त करणार? भिकारी कधी दुसऱ्याला दान देऊ शकतो का? त्याच्या आपल्या हात सदैव आहेत ना, द्या हो बाबा, 1 पैसा 1 रुपया द्या हो. भिकारी दान देऊ शकत नाही, त्याचा हात कधीही असा असू शकत नाही, कधीही कसा असणार आहे? खालीच असणार आहे. द्या हो द्या हो द्या हो. आणि जो सदैव आत्मतृप्त आहे, ज्याला सगळं मिळालेलं आहे, त्याचा हात कसा असणार आहे? असा असणार. तो देऊ शकणार आहे. घ्या, जेवढं पाहिजे तेवढं घ्या, जेवढं पाहिजे तेवढं घ्या, जेवढं पाहिजे तेवढं घ्या. हे कोण म्हणू शकणार आहे? तोच म्हणू शकणार आहे. बरोबर आहे? ज्याच्याजवळ आहे तोच देणार आहे. ज्याच्याजवळ जे आहे तेच तो देऊ शकणार आहे. दगड असली तर काय देणार आहे? दगड. कोळसा असलं तर, राख असली तर, थर्मल काय देणार? राखच देणार आहे. आणि माती असली तर शेतवाला मातीच देणार आहे. बरोबर आहे? माळवं असलं तर माळवंच देणार आहे. बरोबर आहे? आणि ज्ञान असलं तर काय देणार आहे? गाया असल्या तर, गाया असल्या त्याच्याजवळ गायाचं सगळं कोश असेल तर काय देणार? गायात देईल की नाही, आहे ना? जे असेल त्याच्याजवळ देणार. महापुरुष काय देणार? महापुरुषांजवळ ज्ञान असणार, ते आपणाला ज्ञान देणार. आणि ज्ञान हे मुक्तीसाठी परम आवश्यक आहे. म्हणून महापुरुषाचा संशय संत संग देई सदा, हे तुकाराम महाराज देखील म्हणतात. बाकी काही नाही, माझ्या वाट्याला मी मुक्तीचा, त्याचा मुक्ती नको असं नव्हे, मी जर मुक्तीचा अधिकारी नाही आहे असं जर तुला म्हणायचं असेल, परमेश्वरा तुला अजून भक्ती करायची तर मी भक्ती करायला तयार आहे, ठीक आहे? आणि तुला मुक्ती नाही देणार आहे. अर्जुनाला जशा तऱ्हेने भगवंताने सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन, तशा तऱ्हेने कर्मच कर म्हणून सांगितलं असेल, मुक्ती नाही तुला देणार म्हणून. माझी तक्रार नाही आहे, हा तो भाव आहे. मला मुक्ती नको असं नाही, त्याचा आहे. मला जर मुक्तीचा मी अधिकारी नसेल, धनसंपत्ती मला नकोच, पण मुक्तीचा मी अधिकारी असेल तरी मला मुक्तीचा नको. मग मी अल्पसंतुष्ट आहे. फक्त मला बाकी काही देऊ नको, संताची संगती मला दे, रोज मला संतांची भेट घडू दे. संत संग देई सदा. महापुरुष संस्कार जे संस्कृतमध्ये सांगितलं आहे, तुकोबाराय हे सदाही सांगतात की मी संताच्या संगतीमध्ये राहू. संताच्या संगतीमध्ये सदैव राहिलं, दुर्जनाच्या संगतीमध्ये तुम्ही राहणार नाही. म्हणून संत संग देई सदा हे म्हटलेलं आहे.
जो एवढं सगळं मिळून काय काय मिळून दुर्लभ असलेला मनुष्य जन्म मिळालेला आहे, पुरुष जन्म, पुरुष शरीर मिळालेलं आहे आणि श्रुतीमध्ये पारंगत झालेला आहे. परंतु दक्षिणेसाठीच प्रयत्न करतोय, कीर्तनासाठीच प्रयत्न करतोय, कीर्तनासाठी धावाधाव करतोय. कोणी कीर्तनासाठी बोलवला आला नाही तर त्याला दुःख वाटत, जन्म व्यर्थ गेला. आज कोणीच आला नाही. डॉक्टराला जशा तऱ्हेने वाटतं की आज कोणीच पेशंट आला नाही, ठीक आहे ना, तर तो दुःखी वाटतो. आणि सगळेजण आजारी पडले तर त्याला आनंद होतोय, आता आमचा सीझन आहे, वेळ नाही आहे म्हणतो ना. तशाच तऱ्हेने कीर्तनकारांचं देखील तसंच झालेलं आहे की कोणाला बोलवायला कीर्तनकार आला नाही तर दुःख वाटतं. बरोबर, कारण कीर्तन ही प्रबोधनाची जागा राहिलेली नाही आहे. कीर्तन हा व्यवसाय झालेला, जीविकेची बात झालेली आहे. अशांचा काहीही लाभ नसतो. क्षणभर आपले कान कसे होतात, आनंदाने होत असतात, बाकी जे आहे ते तसंच. इथे सुद्धा तसंच व्हावं अशी इच्छा नाही आहे. कारण ही आम्ही आत्म्यापासून सांगतोय, आत्म्याच्या गर्भापासून आम्ही सांगतोय, आत्म्याच्या नाळेपासून आम्ही सांगतोय. इथे पैशाचं देण्या घेण्याची कुठलीही गोष्ट नाही. इथे काय देणे घेणे सुखाचे, इथेच देणे घेणे सुखाची एक. इथे देणं आणि घेणं काय केवळ सुखच वाटणं आहे, सुखच घेणं आहे. इथे सुखाचाच केवळ व्यवहार आहे. सुख दुसऱ्याला द्यायचं, सुख कुठपर्यंत आलंय. मनुष्यत्व अथवा जन्म, त्याच्यानंतर पुरुषत्व मिळालेलं आहे, वेदामध्ये पारंगत झालेला आहे. स्वतःच्या मुक्तीसाठी जो प्रयत्न करत नाही आहे तो मूर्ख आहे. काय म्हटलेलं आहे शास्त्र, काय म्हणतंय त्याला? जो मनुष्यत्व मिळालेला आहे, आत्महत्या करतो जो शेतकरी, ज्याला मनुष्यत्व मिळालेलं आहे, याच्यामध्ये पुरुषत्वासारखा पुरुष झालं बनलेला आहे, पुरुष जन्म तुला मिळालेला आहे, शास्त्रामध्ये प्रवीण झालेलं आहे, वेद विज्ञान सगळं जाणतोय. आणि भाऊ तुला मुक्तीची आस होत नाही, आश्चर्य आहे. तोंडावर मूर्ख म्हणू नका, कानफाट्यात खावा लागेल, ठीक आहे ना. पण मनात म्हणायचा हा माणूस कसा आहे, मूर्ख आहे, आपला जन्म वाया घालवतोय, हा काय भुईला भार आहे, हे आपण म्हणायचं. बरोबर आहे. म्हणतात सही आत्मा स्वम विनियंती असद्ग्रहा. दुराग्रहामुळे असा माणूस काय करतोय, आपली हत्या करतोय. आत्महत्या करणं म्हणजे गळ्यात शिरणं नाही, थोडंसं काय करणं आहे, कीटकनाशक पिणं नाही, स्वतःवर पेट्रोल टाकणं नाही, स्वतःला काय करणं, रेल्वेच्या खाली ढकलणं नाही. ही लौकिक आत्महत्या म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. तर आत्महत्या, याचा शास्त्रीय भाषेमध्ये आत्महत्या म्हणजे काय? मनुष्यत्व जन्म मिळालेला आहे, पुरुषत्व मिळालेलं आहे, ज्ञान विज्ञानामध्ये पारंगत झालेला आहे, तरी पण स्वतःच्या मुक्तीची इच्छा करत नाही, प्रयत्न करत नाही, हा माणूस मूर्ख आहे, हा माणूस आत्महत्यारा आहे, हा माणूस स्वतःचा घात करतोय आणि मनुष्य जन्म वाया घालतोय. हा काय करतो, भुईला भार आहे हे म्हटलं जातं. बरोबर आहे. आपण भुईला भार आहे हे वेगळ्या अर्थाने म्हणत असतो. शास्त्रामध्ये भुईला भार असणं हा वेगळ्या अर्थाने झालं. हे बघा, दुसऱ्याचं काय करायचं झालं ना, संपू का? कारण वर बघायला लागले सूर्य किती आले. बघा भाऊ, दुसऱ्याचं कोणी लग्न असेल दुसऱ्याच्या घरी तर कोणी काचकूच करेल, पण स्वतःच्या घरी लग्न असलं तर काचकूच करता येत नाही. बडे बाबा आणि
कंडक्टरने ह्या सगळ्या कार्यक्रम आयोजित केले आहेत, बडे बाबा बसून राहिले. मग कंडक्टरने जर हे काम केलं नसतं तर हे आजचा समारोह झाला असता का? रात्रभर जागून त्यांनी कामं केलेली आहेत, रस्ता तयार केलेला आहे सगळा. बरोबर आहे का? कारण त्यांनी हे स्वतःचं काम मानलेलं आहे. ठीक आहे ना? स्वतःची लज्जा, मी नाही केलं तर लोक बोलतील, काही भय म्हणा, काय म्हणा, प्रेम म्हणा, याच्यामधून त्यांनी केलं आहे. स्वतःच्या कामाला कोणी खासखूस करत नाही. दुसरीकडे जायचं आणि दुसऱ्याचं काम करायचं असेल तर आळस, प्रमाद करतील. याला शास्त्रीय भाषेमध्ये प्रमाद म्हटलेलं आहे. प्रमाद म्हणजे आळस. ठीक आहे. दुसऱ्याचं काम असेल तर त्याच्यामध्ये नाही ग बाई पेरणी करायची, नाही ग बाई कापूस, माणसं मिळत नाही, कापूस वेचायचा, नाही ग बाई सोयाबीन पडलेला आजच काढायला तो येणार आहे, असं आपण म्हणतो. दुसऱ्याचं काम असेल तर. आणि स्वतःचं काम असेल तर, स्वतःचं काम असेल, स्वतःची पेरणी असेल तर काय करताय? मडं देखील झाकून ठेवून पेरणी करतात असं म्हणतात की नाही? पण स्वतःची पेरणी असताना आळस करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? बाकीचे चांगले खानदानी शेतकरी काय म्हणतात? मूर्ख माणूस आहे. बरोबर आहे ना? तर दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या कामामध्ये जर प्रमाद करत असेल तर एक वेळ चालू शकतं. पण स्वतःच्या कामामध्ये जर आळस करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? मूढ म्हटलं जातं. आपलं स्वतःचं प्रयोजन, आपला स्वतःचा स्वार्थ आहे आणि त्याच्यामध्ये जर आळस करत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? मूर्ख म्हणायचं. मूढ तेच सांगतात. इतः कोण अस्ति मूढात्मा यस्तु स्वार्थे प्रमाद्यते दुर्लभम मानुषम देह प्राप्य तत्रापि पौरुषम. याचा अर्थ सांगता येईल की स्वतःचं काम आहे, स्वतःची मुक्ती होणार आहे आणि त्या मुक्तीमध्ये जो कोणी आळस करतोय, ह्या स्वतःच्या कामामध्ये आळस करणाऱ्या माणसापेक्षा दुसरा मूर्ख कोण माणूस आहे? म्हणजे काय? एक वेळ दुसऱ्याच्या कामामध्ये आळस केला तरी चालेल, दुसऱ्याच्या प्रयोजनामध्ये आळस केला तरी चालेल, पण स्वतःच्या प्रयोजनामध्ये तू आळस करता कामा नये असे सांगतायत. आणि स्वतःच्या कार्यक्रमामध्ये, स्वतःच्या प्रयोजनामध्ये, स्वार्थामध्ये आपलं चांगलं होणार आहे, आपलं भलं होणार आहे, त्याच्यामध्ये जो आळस करतोय त्याला काय म्हणतोय? मूढ. काही शब्द वापरलेला आहे. मराठीत काय म्हणायचं आहे? मूर्ख. ठीक आहे ना? आणि मराठवाड्याच्या भाषेमध्ये येडा. काय म्हणायचं? वेडा आहे असंच म्हणणार ना. दुसऱ्यासाठी करायचं झालं तर आळस होईल, पण स्वतःच्यासाठी आळस होत नाही. स्वतःच्या पेरणी, स्वतःचं पीक, स्वतःचं घर, स्वतःच्या घरचं लग्न, या गोष्टीमध्ये आळस होत नाही. आपली स्वतःची मुक्ती होणार आहे. हे स्वतःच्या मुक्तीमध्ये जो प्रयत्न करत नाही, याच्यासारखा आळस करतोय, याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही आहे. कारण एक मनुष्य जन्म मिळालेला आहे जो दुर्लभ आहे. याच्यामध्ये काय मिळालं आहे? पुरुषासारखा पुरुष झालेला आहे आणि तरीही प्रयत्न करत नाही. स्वतःची मुक्ती होणार आहे, त्याची मुक्ती होणार आहे, सगळ्या बंधनामधून तो मुक्त होणार आहे आणि तरीही तो आळस करतोय. तर त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही इथपर्यंत आलेला आहे. आणि आता आपणाला थांबावं लागणार आहे.